तर ही आमची टेस्टिंग साईट आहे. त्याच्यावर ओके, मी लॉग इन करतोय आर्किटेक्टचं. माझा आवाज येत आहे क्लिअर सर्वांना? येस येतोय. कंटिन्यू. लॉग इन केल्यानंतर इथे ELB ची लिस्ट येते. जेव्हा आपला स्टेट लेवल जर असेल ना तर ऑल ओव्हर महाराष्ट्राचे ELB इथं शो होतात. रत्नागिरीसाठी प्रोजेक्ट क्रिएट करत आहे माझा सबमिट. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला टिपिकल प्रोजेक्ट आहे टॅब, त्या टॅबला जायचंय आणि न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचंय. हे गेल्या त्या नेम ऑफ सर्व्हिस मध्ये इथे तुम्हाला बिल्डिंग परमिशन विथ अॅम्युलेशन घ्यायचंय. परमिशन विथ अॅम्युलेशन, कारण आपला बिल्डिंग पण आहे आणि अॅम्युलेशन पण आहे. हे दोन्ही सर्व्हिस आपण म्हणजे दोन्ही परमिशन एकत्र घेण्यासाठी इथं सर्व्हिस आपण आणलेली आहे, बिल्डिंग परमिशन विथ अॅम्युलेशन. ओके, त्याच्यानंतर प्रोजेक्टचं नाव टाकायचंय आणि त्याच्यानंतर इथे इम्प्लिमेंटेशन एजन्सी. इथं जर तुमची एक गव्हर्नमेंटची असेल प्रोजेक्ट तर इथं तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट इथं टाइप्स ऑफ एजन्सी दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जर प्रायव्हेट जर असेल तर प्रायव्हेट सिलेक्ट करायचं. प्रोजेक्टचं नाव टाकायचं जे काय असेल तुमचं, आणि इथं साईट ॲड्रेस टाकायचा. जो तुमचा प्लॉट आहे, जिथं प्लॉट आहे त्या साईटचा ॲड्रेस टाकायचा आहे इथं तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा DP जो DP प्लॅन असतो त्या JPG मध्ये फोटो टाकायचा. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड घ्यायचं. तुमचं प्लॉट रेग्युलरायझेशन आहे का ऑथराईज करायचं. टाईप ऑफ डेव्हलपमेंट, तुमचं जे प्लॉट आहे तो कोणत्या LIG, रो हाऊस, सेमी डिटॅच की डिटॅच, ग्रुप हाऊसिंग प्लॉट की इंडिपेंडेंट प्लॉट. इथं भरपूर टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट हे दिलेले. आता डिटॅच आहे प्लॉट. त्याच्यानंतर इथं डेट ऑफ साईट सर्वे टेक्निकल पर्सन. प्लॉटला तुम्ही जे व्हिजिट केले डेट घ्यायची. इथं टाईप ऑफ प्रपोजल, तुमचं जे प्रपोजल राहणार आहे, तुमची जे बिल्डिंग राहणार आहे ती रेसिडेन्शियल राहणार की कमर्शियल राहणार की मिक्स राहणार आहे, तुमच्या प्लॅननुसार इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर एरिया नेम सिलेक्ट करायचं आहे तुमच्या ॲज पर एरियानुसार. त्याच्यानंतर लोकेशन, तुमचं जे प्लॉट आहे तो नॉन कंजेस्टेड मध्ये आहे की कंजेस्टेड मध्ये आहे की TOD मध्ये आहे की मल्टिपल लोकेशन मध्ये. माझा नॉन कंजेस्टेड आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट. आता इथं भरपूर टाईप ऑफ प्लॉट लेआउट आहे. जर तुमचं लेआउट सँक्शन असेल तर इथं सँक्शन लेआउट घेऊन इथे तुम्हाला जे तुम्ही सर्व डेटा एंट्री करता बिल्डिंग परमिशन टाकण्याच्या अगोदर आणि अप्रूव्ह घेत इथं ते सर्च करायचं आणि सिलेक्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर आपण अगोदर काय करत होतो, आपण डायरेक्टली सध्या आमच्या लाईव्हवर गेलेलं नाहीये 7/12 बॅचचं. आपण अगोदर त्या फील्डनुसार आपण एरिया टाकत होतो याचा रिन्यू रेकॉर्डनुसार. तर आता आपण काय करणार, इथं तुमचं जे गट नंबर राहणार ते सिलेक्ट करायचं. आता बिल्डिंग परमिशन मध्ये आपण एका प्लॉटची डिटेल्स भरतो. आता बिल्डिंग परमिशन इथे अॅम्युलेशन आहे, त्या अॅम्युलेशनच्या वेळेस आपल्याला 2 प्लॉट आहे मध्ये, ते 2 प्लॉटची डिटेल्स भरतो. पहिल्यांदा माझा हे गट नंबर घेतो 66. इथं चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर ॲज पर रिन्यू रेकॉर्डनुसार ते इथं बाय डिफॉल्ट इथं येणार आणि इथं तो गट नंबर येणार. माझा प्लॉट आहे 23. त्याच्यानंतर माझा जो एरिया आहे 460. मेजरमेंट प्लॅन नुसार 460.
मॅन्युअली चेक केलं मी. आता तुम्हाला वाटत असेल हे इथं 100 दिसत आहे, पण 460 घेतलेलं एरिया. हे आता कसं आहे, आमचं टेस्टिंग साईट आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढं घेतलेलं आहे. याचं तुमचं जेवढं एरिया राहणार आहे त्याचं तुमच्या फिजिकल सर्वेनुसार इथं टाकायचं एरिया, नंतर मेजरमेंट प्लॅन नुसार टाकायचं इथं फिलअप, आणि जो इथे बाय डिफॉल्ट जो येतो तोच तुमच्या नुसार इथे एरिया येतो. त्याच्यानंतर लॅटिट्यूड ऑफ प्लॉट आणि लॉंगिट्यूड प्लॉट. आता हे तुम्हाला तुमच्या जीपीएस नुसार जिथं प्लॉट आहे तिथून तो लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड काढायचं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे घेत आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकंट टाईप तुम्ही केवायसी नुसार आधार कार्ड नुसार इथं सर्च करायचं नाव. आपण जो सिलेक्ट केलं म्हणून इथं रेड कलर. हे माझ्या पहिल्या प्लॉटची डिटेल्स फिल केली मी. आता सेकंड प्लॉट माझा सेम प्रोसेस. आता मी 67 घेत आहे इथं. ओके, त्याच्यानंतर R1 एनर्जी सेव्हन्सी. माझा दुसरा पण प्लॉट 23 B 460. फिजिकल सर्वेनुसार एरिया, मेजर प्लॅन नुसार 460. मॅन्युअल सिलेक्ट केलंय. त्याच्यामुळे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड इथं तुम्हाला काय करावं लागेल, ऍप्लिकंट टाईप सिलेक्ट करायचं नाही. तुम्ही जे अगोदर फिलअप केलेले डिटेल्स आहेत ते फिल करायचे. आता तुम्ही ऍप्लिकंटचं नाव, फोल्डर नेम ऍज पर रेकॉर्ड नुसार पण सेम आहे. कॉन्टॅक्ट नंबर, आपण एक कॉपी करून घेऊ सर्व. ओके, मोबाईल नंबर घेतला मी, तर मेल आय डी, तिचा ऍड्रेस, आधार कार्ड नंबर, सर्व माहिती चेक करून घ्यायची, सेव्ह करायची. खाली तुम्हाला प्लॉटची डिटेल इथं सेव्ह ओनर वेगवेगळे असतील सर, दोन प्लॉटचे सर. हा, काय काय सर? दोन ओनर वेगवेगळे, प्लॉट नंबर एक वेगळ्या क्लायंटचा आहे आणि प्लॉट नंबर 2 वेगळ्या क्लायंटचा आहे. म्हणजे दोन्ही बिल्डिंग इन्फॉर्मेशन दोघं टाकत असतील तर ते कसं आहे मग? सेम टाकायचं दुसऱ्याच सर नाव सिलेक्ट करून दुसऱ्याचं. ओनरचा पण त्यावेळेस दुसऱ्या प्लॉटचा तो ओरिजिनल टाकू शकतो आपण, म्हणजे डायरेक्ट ऍप्लिकेशन करून. तुमचं म्हणा जे सेकंड प्लॉट आपण नाव टाकतो ना, त्याच्यामध्ये दुसऱ्याच नाव आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. इथं फिल करू शकता ना, मॅन्युअली टाकायचं दुसऱ्या याचं प्लॉटचं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचंय. इथं तुम्हाला बेसिक तुमचा जो मिळणार आहे ऍज पर 6G केबल नुसार इथे एरिया टाकायचं. प्रीमियम घेसाल टीडीआर घेसाल तिथे टाकायचं सर्व. जर तुम्हाला तुमचा रोड वगैरे जात असेल एपी रोड काढून तिथे
इथे येस करून डीपी रोड हँडिंग ओव्हर टू R13 येस करायचंय आणि इथं ते जेवढे एरिया जात आहे प्लॉट मध्ये तो एरिया इथं फिल करायचा. जर नसेल तर नो करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. हे दोन टॅबला नो करायचे. त्यानंतर बिल्डिंग डिटेल्स मध्ये बिल्डिंगची डिटेल्स टाकायचे. बिल्डिंगचं नाव, नंबर ऑफ फ्लोर माझे 2 फ्लोर आहे, विथ माझी 0.45 आहे आणि ऑक्युपन्सी ग्रुप रेसिडेन्शियल आहे आणि सब कॅटेगरी मध्ये माझी मल्टिपल फॅमिली बिल्डिंग आहे. फ्लॅट असेल फ्लॅट घेऊ शकता आणि तुमचे टेनामेंट किती आहे? 2 टेनामेंट आहे. त्याच्यानंतर आर यू टेकन स्टेप मार्जिन. जर स्टेप मार्जिन घ्यायचं तर इथं ऑप्शन येस केल्यानंतर एक कॉलम ऍड होतो, अदरवाईज नो करायचं. फ्लोर नेम माझा ग्राउंड फ्लोर, हायड्रेट 3.10 आणि त्याचा यूज जायचा फ्लोरचा. आणि आता इथं आपल्याला चेक बॉक्स दिलेला आहे. आता जो ग्राउंड फ्लोर आहे तो स्टीप फ्लोर आहे का, ग्राउंड फ्लोर आहे का, बेसमेंट फ्लोर आहे का, पार्किंग आहे का, तुमच्या ऍज पर रिक्वायरमेंट म्हणजे त्यानुसार. तर आता हा जे माझा फ्लोर आहे तो ग्राउंड फ्लोर आहे. चेक बॉक्स आणि इथं प्लस वर म्हणजे आपण दुसरा नवीन फ्लोर ऍड करण्यासाठी त्याची हाईट त्याचा यूज रेसिडेन्शियल आहे. जर मी प्रपोजल घेतला असता तर सर्व इथं आले असते. त्यांच्या यूज करणार आहे. हॅलो, कोणाचा माईक ओपन आहे सर, क्लोज करा. ज्याचं माईक ऑन आहे ना त्यांनी प्लीज ऑफ करा. थँक्यू. इथं सिक्वेन्स आपण 1 घेणार. तर अजून तिसरा फ्लोर असेल तर प्लस वर क्लिक करायचं आणि डिटेल्स फिलअप करायचे. माझे 2 फ्लोर आहे, तुम्ही 2 फ्लोरचे डिटेल्स फिल केलेले. त्याच्यानंतर सेव्ह वर बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तिथं खाली माझी बिल्डिंगची डिटेल आलेली. जर तुमच्या एखाद्या प्लॅन मध्ये 2 बिल्डिंग असेल तर तुम्ही परत त्या बिल्डिंगची डिटेल्स फिलअप करायची आणि सेव्ह करायची. माझ्या एकच बिल्डिंग आहे तर मी एकच बिल्डिंगची डिटेल्स फिल केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. सिलेक्ट बिल्डिंग इथं लिस्ट करायचं. तुम्ही इथं जर सुपरवायझरचं नाव सिलेक्ट केलंय काय होणार, जेव्हा तुम्ही सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म भरतोय तर तुम्ही कधी टिक रेस करताय की मी सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मी सुपरवायझरची व डीएससी अप्लाय केली आणि माझ्या इंजिनियरची केली तरी पण मला लास्टला डीएससी पेंडिंग म्हणून ऑप्शन येतो, पॉपअप मेसेज येतो. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं डीएससी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे एक टॅब आहे ऍप्लिकेशन डीएससी ऑन ऍप्लिकेशन फॉर्म. इथं जाऊन पण डीएससी अप्लाय करायची. इथं जर नाव सिलेक्ट केलेलं असेल तर अदरवाईज इथंच तुम्ही सर्व ऍप्लिकेशन फॉर्म भरता अप्लाय करू शकता. ठीक आहे, सबमिट करतो. फायनल सबमिट केल्यानंतर परत रिटर्न येणार कारण माझा फायनल प्रोजेक्ट आहे तो फायनल सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर टिपिकल प्रोजेक्टला आल्यानंतर इथं बघायची मी 17/12/2025 माझी सर्व्हिस आहे बिल्डिंग परमिशन विथ ऍप्लिकेशन. माझा प्रोजेक्ट नाव रुद्र टाकलेला आहे. प्रोजेक्ट कोड जनरेट झालेला आहे. हा माझा आज तयार प्रोजेक्ट कोड युनिक असतो. ऑनलाईन फायनल सबमिट झालेलं आहे डन आणि ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग. म्हणजे जे आपण टिपिकल मध्ये जे आपण जे तयार केले ड्रॉइंग एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये आणि ट्रेसिंग करून सबमिट. याच्यानंतर जो पार्ट आहे आशिष सर घेणार आहे ट्रेसिंग पार्ट जे आहे आपण आता जे पाहिलेलं आहे मी सांगितलं ते ऑनलाईनचा पार्ट. आशिष सर. हा रमेश सर, अनशेअर कर ना स्क्रीन. प्लीज जरा माइक बंद करा. आकाश सर तुमचा माइक ऑफ करा प्लीज. आकाश बचाओ.
ओके 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 झालं सर. हाँ, स्क्रीन दिख रही है सभी को ऑल? हाँ 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 हाँ। अभी जैसा सर ने ऑनलाइन में फाइनल सबमिट किया है, अभी हम ऑटो कैड में टिपिक लाइन से फाइनल सबमिट करेंगे हम ड्राइंग सबमिट करके लॉगिन करेंगे हम आर्किटेक्ट का। आशीष सर रुको, थोड़ा रुको. आकाश बचाओ सर, माइक ऑफ करा प्लीज. दुसऱ्यांना डिस्टर्ब होतोय. आकाश सर. हाँ ओके। हाँ, आर्किटेक्ट का लॉगिन करेंगे हम टिपिक लाइन से। ये एक ड्राइंग है, मैंने जीरो लेयर में ट्रेस करके रखा है। दो हमने लैंड है जो ऐड किया है और उसका एक अमलगमेशन, देन प्लॉट मार्क करेंगे और उसका ग्राउंड फ्लोर एंड फर्स्ट फ्लोर। पूरा टाइम ले रहा है। टिपिक लाइन ओपन होने के बाद अपना कोड सर्च करना है। जैसे लास्ट जो एंट्री किया है वो लास्ट में आ गया है, इसे सेलेक्ट करके ओपन करना है। ओपन होने के बाद लेफ्ट हैंड साइड से कोड दिखेगा, वैलिडेशन RODWG फाइल। यहाँ पे हम डबल क्लिक करके ऑटो कैड ओपन करेंगे। हॅलो. एक्चुअली पूरा का पूरा बेसिक से ले रहे हो, तो सब जन एक बार ध्यान देके देखिए प्लीज. ओके. ड्राइंग ओपन होने के बाद एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुली, ये ऐसा मैसेज आना ही चाहिए आपके हॅलो. सिस्टम में। सर मराठीत सांगा प्लीज. ओके. हॅलो. ऑटो कॅड ओपन केल्यानंतर हा ऍप्लिकेशन लोडेड सक्सेसफुलीचा मेसेज यायला पाहिजे. हा आशिष मेसेज सर केल्यानंतर ओके. हॅलो, हेलो। बोला ना सर. सर जी अपना ये लेक्चर अपना सेव कैसे होता? सेव के लिए कौन सी कमांड करनी पड़ती? कंट्रोल एस सेव के लिए ड्राइंग आपने क्या? ट्रेस किया, कंट्रोल एस करने का सेव हो जाएगा। कंट्रोल एस. हेलो. स्टार्ट करें सर. सॉरी, रिकॉर्ड कैसा होता? रिकॉर्ड एक. सर रिकॉर्ड विंडोज जी Yes. करिए ना, विंडोज जी Windows करा G. सर. हो, जी क्या? विंडोज जी करा. जी. जी विंडोज जी विंडोज करा. जी क्या? ओके. नाही सर, विंडोज जी पे नाही होगा. आता हा मी ड्रॉइंग झिरो लेअर मध्ये ड्रॉ केलाय. कॉपी करतो आणि आपला टिपिक लाईन
ऑटोकॅड मध्ये मी पेस्ट करणार. पेस्ट झाल्यानंतर हा ड्रॉइंग मी क्लोज करतो. आता फर्स्ट आपण मार्क करूया. फर्स्ट टिपिक लाईन लेआउट. आपला 2 लँड आहे, तर लँड मार्क करायचे. मार्क लँड, सँक्शन लँड. फर्स्ट आम्ही हा एक लँड मार्क करतो. देन डी इंटर. सी कमांड क्लोज केला आणि आपला हा एक लँड मार्क झाला. सेम सेकंड लँड लेआउट, मार्क लँड, सँक्शन. मी बी वर क्लिक करतो, बी बाउंड्री. देन सेम गट नंबर 67. हा एक 2 लँड मी मार्क केलाय. आता त्याच्या अमलगमेशन लेआउट, मार्क अमलगमेशन, बी बाउंड्री. सिलेक्ट ऑप्शन. तुमचा सर्वे नंबर, सिक्युरिटीची नंबर, गट नंबर आहे, प्लॉट नंबर आहे, त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. आता मी 3 सिलेक्ट केलंय नंबर्स. हा एक लेआउटचा झाला आपला. आता हा बिल्डिंग याचा पार्ट आहे. फर्स्ट प्लॉट मार्क. प्लॉट मध्ये सेम टिपिक लाईन, प्लॉट, मार्क प्लॉट. आता मार्क प्लॉट करायचं आहे. हा एक आपला एक प्लॉट आहे. सर अमालगमेशनचे जे प्लॉट आहेत त्याला नंबरिंग कसे द्यायचे, कारण प्लस द्यायचा की स्लॅश द्यायचा, जरा एक्सप्लेन कराल. प्लस करायचं सर तुम्हाला. म्हणजे आता जर तुमचा प्लॉट नंबर 1 and 2 आहे, ओके, तुम्ही ते अमलगमेट करताय त्यावेळेस अमलगमेट मार्क करताना 1 + 2 करायचंय आणि एंटर करायचं तुम्हाला. ओके. आणि जर एखादा सर्वे नंबर असा असेल, प्लॉट नंबर 4 अधिक 4 आणि 4 साऊंड मध्ये साऊंड स्लॅश प्रकारे असेल, साऊंड म्हणजे तुमच्या तुम्हाला असं म्हणायचं आहे की 4/1 P 4/2 बघा 4/1A प्लस 4/B असं असेल तर चालतं. तुम्ही तसं ऍड ऑन केलं तरी ते चालेल. एरर कॉमा दाखवतं रिपोर्ट जनरेट करताना. नाही कॉमा नाही चालणार. कॉमा किंवा स्पेस नाही कॉमन चालणार. आहे, स्लॅश स्लॅश चालेल तुम्हाला. स्लॅश नाही घेत ना सर. कधी प्लस घेत नाही, कधी स्लॅश घेत नाही. प्लस घेतं नाही, फक्त, आपल्या- स्लॅश घेत नाही. नाही स्लॅश घेईलच सर. स्लॅश आणि प्लस आपण अलाउ केलेले आहेत. स्लॅश आणि प्लस अलाव केले. येस येस. एकदा चेक करा, कारण मला झालं नव्हतं लास्ट टाइम. ओके ठीक आहे, बघून घ्या तुम्ही. पण ऍक्च्युली आम्ही अलाउ 2 केलेले आहेत. ओके, तरी ओके. आम्ही एकदा चेक करून तुम्हाला. दोन्ही ऍट ए टाइम युज होता का? हो येऊ शकतं, काही इश्यू नाही. हा, ते नव्हते आले लास्ट टाइम. एकदा चेक करा, लेआउट साठी नव्हते आले. ठीक आहे. आशिष कंटिन्यू. येस सर. हा, आता प्लॉट मार्क केलाय. आता हा प्लॉट मध्ये ना रोड वाइंडिंग आहे. तर आता आपण हा रोड वाइंडिंग मार्क करतो. फर्स्ट टिपिक लाईन, रोड, मार्क रोड वाइंडिंग, रोड वाइंडिंग, टीपी रोड 1. आम्ही एक सिलेक्ट केला, रोड वाइंडिंग. आता मार्क करूया फ्रंट, बॅक, साइड 1 आणि साइड 2. आता हा प्लॉट मध्ये फ्रंट कुठून मार्क करणार? इकडे नाही मार्क. हा सर, तुमचा फ्रंट झाला हा. टिपिक लाईन, प्लॉट,
create a front side, select plot boundary and select this one. Front हा आपला झालं. Same rear side, rear boundary, select plot, हा बॅक साइड. आता साइड 1 आणि साइड 2. साइड 1 फ्रंट रोड पर्यंत, सी कमांड क्लोज. सेम साइड 2 पण. ऑल साइड मार्क केला आहे. आता रोड, टिपिक क्लायंट रोड, मार्क रोड मध्ये रोड कॅटेगरी तुमच्या सिलेक्ट करा. सिटी रोड मी केलाय सिलेक्ट. 12 ओके. आता फ्रंट मध्ये, आता फ्रंट F इंटर, फ्रंट साइडला रोड मार्क करा. हा एक झाला आपला प्लॉटचं मार्किंग. आता बिल्डिंग मध्ये सेम टिपिक लाईन बिल्डिंग्स मार्क बिल्डिंग बाउंड्री. मार्क सिलेक्ट केल्यानंतर तुमचं नेम येईल. बिल्डिंग नेम मध्ये ओके सांगा आणि एक मार्क करा रेक्टँगल. आता हा तुमचा एक बिल्डिंग मार्क झाला. आता मार्क करायचं फ्लोर बाउंड्री साठी टिपिक लाईन फ्लोर, बिल्डिंग्स मार्क फ्लोर बाउंड्री, रेक्टँगल केल्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग लाईन. हा सिलेक्ट बिल्डिंग लाईन वर क्लिक करा आणि तुमचा फ्लोर आहे ग्राउंड फ्लोर, तर ग्राउंड फ्लोर वर क्लिक करा आणि ओके सांगा. तर हा एक झालं तुमचं फ्लोर बाउंड्री. आता सेम फर्स्ट फ्लोर वर सेम कमांड क्लिक रेक्टँगल आणि हा झाला एक फर्स्ट फ्लोर. आता फ्लोर बाउंड्री बिल्डिंग बाउंड्री झालाय आपला. आता FSI लाईन, FSI लाईन साठी टिपिक लाईन फ्लोर मार्क FSI. आपला रेसिडेन्शियल आहे तर मार्क FSI रेसिडेन्शियल वर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऑप्शन 1 प्रपोज आणि 2 एक्झिस्टिंग. आपला 1 प्रपोज मध्ये आहे तो 1 इंटर रेक्टँगल टू मार्क ग्राउंड फ्लोर FSI लाईन. हा एक झाला FSI लाईन. सेम फर्स्ट फ्लोर वर सिलेक्ट केलाय. सेम टिपिक लाईन फ्लोर मार्क FSI लाईन प्रपोज मध्ये आहे आपला 1 इंटर. आता मी सिलेक्ट करतो S इंटर आणि सिलेक्ट FSI लाईन इंटर. हा एक फर्स्ट फ्लोरचा FSI लाईन झालं. आता मी स्टेअरकेस टिपिक लाईन फ्लोर मार्क स्टेअरकेस. आता आपला नॉर्मल आहे तो नॉर्मल 1 इंटर रेक्टँगल स्टेअरकेस मार्क केलाय. एक लाईन होतं डिलीट करतो मी. बोर्डच्या लाईन आहे. सेम फर्स्ट फ्लोर वर टिपिक लाईन फ्लोर स्टेअरकेस मार्क स्टेअरकेस. नॉर्मल साठी 1 इंटर रेक्टँगल. मी 2 स्टेअरकेस मार्क केलाय. ह्याच्यामध्ये मिड लँड फ्लोर लँड पण आहे. अजून एक कार्पेट मार्क करतो मी. हा एक
typical line floor, mark carpet area, select building line, select inside the select floor. आता हा आपला ग्राउंड फ्लोर आहे. सर जी आवाज ग्राउंड सर फ्लोर जी फाइव, आवाज कम आ रहा थोड़ा, ग्राउंड फ्लोर नेम साउंड थोड़ा टाका. बढ़ाइए ना. आता येतोय सर? हॅलो, यस यस, थोड़ा सा जोर में बोलिए. अभी आता कार्पेटसाठी सिलेक्ट आणि इंटर. ग्राउंड फ्लोरचे कार्पेट मार्क केलाय एक. सेम ग्राउंड फ्लोरवर कार्पेट मार्क करतोय 02. ओके. रेक्टँगल हा एक झाला सेकंड कार्पेट ग्राउंड फ्लोर मध्ये. आता फर्स्ट फ्लोर मध्ये 4 कार्पेट आहे. तर सेम आहे, सेम कमांड. सिलेक्ट बिल्डिंग लाईन, सिलेक्ट फर्स्ट फ्लोर, मल्टिपल. तर ह्याच्यामध्ये टाकतो मी 03. ओके. सिलेक्ट एस. हे कार्पेट झालं. सेम सेकंड कार्पेट पण फर्स्ट फ्लोर मध्ये 04. सिलेक्ट सेकंड कार्पेट. आता टेलिकॉम रूम 3x3.4, वॉल कॅबिनेट, शॅलो रूम, वॉल इन रूम, अदर साइज. आता मी 3x3.4 मध्ये सिलेक्ट करतो मी. ओके. अँड सिलेक्ट. एक टेलिकॉम रूम मार्क केलाय. डक पण आहे ह्याच्यामध्ये. सर्व्हिस रूम, टॉयलेट. प्लिंथ मार्क एफएस आहे. मार्क प्लिंथ इंटिमेशन वर क्लिक केल्यानंतर प्लीज सिलेक्ट बिल्डिंग लाईन. बिल्डिंग लाईन वर केल्यानंतर मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोर. तर आपल्याला ग्राउंड फ्लोर मध्ये प्लिंथ मार्क करायचं आहे. तर ग्राउंड फ्लोर मध्ये एक प्लिंथ मार्क केलाय. हा एक झाल्यानंतर रेफरन्स पॉइंट मी स्टेअरकेस वर मार्क करतोय. एक पॉइंट इकडे झालं आणि एक पॉइंट इकडे ग्राउंड फ्लोर मध्ये. सेम ह्याला मी कॉपी करतो फर्स्ट फ्लोर मध्ये. हा कॉपी केलाय. आता नॉर्थ डायरेक्शन मार्क केलंय. मोस्ट ऑफ झालंय. एकदा कन्सेप्ट डेट वॉल करतो आणि सेक्शन व्ह्यू. हा आलाय, पण मी हा घेतो. हा फ्लोर प्लेट. आणि सेक्शन व्ह्यू. ड्रॉ सेक्शन व्ह्यू. सिलेक्ट बिल्डिंग लाईन, इंटर. आमच्या सेक्शन व्ह्यू झालाय. आता मी हा फाईल जनरेट मध्ये टाकतो. टिपिक लाईन, जनरेट अँड व्हॅलिडेशन रिपोर्ट. प्लीज इंटर द शीट घेतो मी. A1 मध्ये. A1 मध्ये 2 इंटर. फायर स्टेअरकेस इज मिसिंग. फायर स्टेअरकेस मिसिंग आहे हा ड्रॉइंग मध्ये. एकदा मी परत डिलीट करतो आणि
इकडे एक स्टेअरकेस दाखवतो फायर. डिक्लाइन फ्लोर स्टेअरकेस. फायर स्टेअरकेस साठी थर्ड नंबरवर आहे. तर थर्ड नंबरवर 3 इंटर बाउंड्री मधून मी मार्क करतो फायर स्टेअरकेस. कोणाचा माईक ओपन आहे, जरा माईक बंद करा. हा एक फायर स्टेअरकेस झाला. आता मी ते एकदा पर्च करतो उस दिन फाईल आपको कॉल किया तो आणि आए थे, जनरेट मध्ये टाकतो. 4:30 बजे आप जल्दी अरे योगेश सोनार सर, तुमचं माईक ऑफ करा ना. योगेश सोनार सर. पर्ज केल्यानंतर आता मी हा फाईल जनरेट मध्ये टाकतो. जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट. इंटर द शीट A1. नंतर पर्च केलं तर काही issue काय होईल का? कार्तिक सर, आपला माईक ऑफ करा. आणि नंतर पर्च केलं त्याचं एक मला सांगताल का? शुभम सर, कार्तिक ट्रेनिंग चालू आहे, माईक ऑफ करा. तर बघा हा फाईल जनरेट झाला नाही. हा इश्यू आलाय. इरेजिंग ब्लॉक सोर्स. बघा आता हा एक इश्यू आला, तर आपला प्लॉट एक्सप्लोड झालाय. परत एकदा मी कन्सेप्ट हेडवॉल करून चेक करतो. हा, आता परत मी मार्क केलंय. एकदा परत पर्च केल्यानंतर जनरेट. अरे कार्तिक सर, आवाज येते का माझा? तुमचा माईक ऑफ करा. कार्तिक सर.
हॅलो. हा फाईल मध्ये थोडा इश्यू आलाय. स्टॉप कर दिया. हेलो. सर, इसमें कैसा है, थोड़ा इसमें इशू है, तो मैं दूसरे फाइल आपको मैं दिखाता हूँ. हाँ. हॅलो. सर असे प्रकार आमच्याकडे पण होतात त्यावेळी काय करायचं मग? सर सर हा जो प्रॉब्लेम तुम्हाला येतोय हो ना हा सर, हा प्रॉब्लेम टेस्ट आम्हाला आलं काय हा करायचं आम्ही हा तेच सर. ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आरआरचा रेट पण येत नाही सर याच्यात. तर ते आयजीचा प्रॉब्लेम का सॉल्व्ह होईल? आयजीआरचा आज होऊन हॅलो. जाईल. एपीआय आलाय आम्हाला. हा आम्ही आज 4-5 वाजेपर्यंत एपीआय डिप्लॉय करतोय त्यांचा नवीन. अरे यार सर कितीतरी दिवसापासून चाललं सर. 1-2 दिवस तुम्ही घालवत्या, 2-4 दिवस हे घालवत्या, असा कार्यक्रम लागून जातो सर्व पुढचा. आज होणार आहे का रे? होणार ना सर. हा येस सर, आज होणार आहे सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो सर, हा एरर आम्हाला पण येतोय. लोकेशनचा इश्यू होतोय. 2 मिनिटं 2च मिनिटं. हॅलो. हॅलो. मॅडम, ऑल महाराष्ट्र आयजीआर रेट अपडेट नाहीये का? हॅलो. हा, येस. सर कुठेच येत नाहीये सर. आणि ना एक आमचा ऐका 3 दिवस झाले धुळे जिल्ह्यातनं धुळे महानगरपालिकेत हा प्रॉब्लेम येत आहे की आरआर रेट आयजीआर रेट अपडेट झालेले नाही. 0 दाखवतो, डायरेक्ट 0. सर तिकडे लोकेशनच म्हणजे काहीच दिसत नाहीये. त्याच्यामुळे खूप सारे केसेस पेंडिंग आहे. आणि एक म्हणजे आम्हाला अजून एक असं सांगायचंय की NMRDA आणि बाकीच्या ज्या ULB आहे ना, तर त्याच्यावरती कसा फॉर्म भरायचा, त्याचं लेआउट साठी आम्ही फॉर्म भरतोय. तर तिकडे क्वेश्चन आन्सर येत आहे. जेव्हा UDCPR 4.1 ला आम्ही येस करतोय तेव्हा खूप सारे क्वेश्चन आन्सर येतात. आणि त्यानंतर आहे ना डायरेक्ट सेकंड टॅबला ऍग्रीकल्चर झोन असं येतंय.
मग ते एक तुम्ही सेशन घ्या, आम्हाला ते कळत नाहीये की कसा फॉर्म भरायचा एक्झॅक्टली. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. सर हॅलो. सर हे ट्रेसिंग सांगितल्यापेक्षा ऍप्लिकेशन कसं करायचं ते सर आईजीआर का प्रॉब्लम कब सॉल्व होगा? हॅलो आशिष सर. सर आयजीआर का आज हॅलो आशिष सर. एक मिनिट प्लीज सगळेजण आशिष म्यूट सर. करा. आयजीआर आईजीआर रेट कधी का अपडेट इश्यू होणार आहे सॉल्व आज होगा. धुळे जिल्ह्याचा? हेलो आईजीआर का आशीष इश्यू सर. 4 बजे तक सॉल्व होगा. 4 बजे तक सर 3 दिन से तो Yes. यही बोल रहे हैं 4 बजे तक सॉल्व हेलो. होगा, 12 अरे बजे सांगतायत ना ते solve होगा, 3 वाजता solve होणार होगा. म्हणून. सर पूरा 1 मंथ हुआ, कुछ ना कुछ तो प्रॉब्लम चल रहा है साइट पर, कैसे काम करेंगे बताओ ना सर. सर एक हाँ, साइड पहले बंद पाकिस्तानी करो, में प्रॉब्लम आ रहा है, प्रॉब्लम दे रही साइड. सबमिट में प्रॉब्लम आ रहा है, फिर साइट 8 दिन बंद हो जाती है, फिर आईजीआर का प्रॉब्लम आता है, 1 महीने लिए प्रॉब्लम चल रहा है, कैसे काम करेंगे सर बताओ ना. सर अपना सबके साथ इंटीग्रेशन किया है, इसकी वजह से ये इश्यू आते हैं. हर एक का अलग अलग अरे सर्वर सर, रहता अरे है. 4 सर अभी, अरे सर सॉफ्टवेयर आके मार्केट में कितना साल हुआ? 8 साल मार्केट में हुआ सर. हाँ कितना हुआ मुझे बताओ ना आप. 8 साल हुआ. हाँ दुनिया चांद पर चली गई, आपको सॉफ्टवेयर ठीक करने नहीं आ रहा है, प्रॉपर चलाने नहीं आ रहा, तो क्यों बनाए आप? जब तक प्रॉपर नहीं चलता तब तक करो ना दूसरा ऑप्शन उससे. आशिष सर आयजीआर रेट कधीपर्यंत अपडेट होणार आहे? सर आईजीआर अरे आता सांगितलं ना 3 वाजेपर्यंत होतील म्हणून. 3 वाजेपर्यंत. काल पण असं सांगितलं 3 वाजेपर्यंत होणार, परवा पण 12 वाजेपर्यंत होणार. आज 3 तुम्हाला वाजेला direct सांगितलं ना त्यांनी, आता करत काय वाढवलं. हॅलो. मुख्यमंत्र्यांकडे करायची, हॅलो. नगर विकास मंत्र्यांकडे करायची तक्रार. सर तुम्ही तिकीट करा हॅलो. सर जसं असं नाही असेल तर तुम्हाला. तिकीटचा विषय नाही सर. तुम्ही फक्त एवढं सांगा, मी उत्तर एकच विचारतो की आपण जर आयजीआर रेट 3 वाजेला अपडेट झाला नाही तर मी कलेक्टरांनाही पत्र देईल आणि मुख्यमंत्र्यांना माझ्या स्वतःच्या लेटर हेडवर पत्र देईल. चालेल सर चालेल. कारण की हे चुकीचं आहे. तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही वारंवार अपडेट करत असतात. खायचं पीस नाही पाहिजे. तुम्ही तसं लेटर करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके नाही आम्ही तर लेटर करणारच आहे ना, कारण की वारंवार जर कधी असं चालेल तर कसं होईल? ओके सर. बघू आज 3 वाजेला काय होतं. अगोदर हा प्रॉब्लेम नव्हता. हा कशामुळे चालू झाला सर आयजीआरचा प्रॉब्लेम? आयजीआरचा सर कसं आहे 1.9 त्यांच्याकडे आयजीआरचं सर्व्हर होतं. त्यांनी आता 2 मध्ये कन्वर्ट केलंय. ओके 2 मध्ये त्यांचे काही गाव दिसत नाहीयेत, तर त्यांनी ते आता अपडेट केलंय. ओके अच्छा. तो आमच्याकडे तो नवीन एपीआय आलाय. आयजीआर 2 मध्ये तुम्ही एकदा चेक करा. आयजीआर 1.9 आणि आयजीआर 2.0 असे 2 त्यांचे सर्व्हर आहेत. अच्छा. हो. सर एकदा चेक करून बघा. सर जे मॅन्युअल तरी राहू द्या सर. त्याच्यात काय माहिती का, नाही टॅब मायनस करा सध्या पुरता, थोड्या दिवसापुरता. ऍप्लिकेशन झाल्यानंतर ट्रेसिंग पर्यंत सबमिट होईपर्यंत चालू ठेवा सर. ठीक आहे सर, मी एकदा बोलतो. ओके स्किप करून टाका ते, पुढे तरी जाता गेलं पाहिजे त्याच्यापासून. फाईल सर नई केसेस पेंडिंग है, नहीं हो रही, कैसे काम करना? त्याच्या मागे मी पण लागलेलो आहे. नाही बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे आयजीआर ची साईट वरती 1.9 सर्व्हर आणि 2.0 2 सर्व्हर असे आहेत. त्यांनी आता त्याशिवाय काहीच करायचं नाही. एंट्री वगैरे पण नाही. तुम्ही माझं काही नुकसान नाही त्याच्यात, मी तुला क्लिअर सांगतो. ठीक आहे मी मॅन्युअली नाही त्याच्याने काय होईल, जर काही आणि ना 6 महिने ना तुला इथं ऊन लागत नाही. डिसेंबरच्या अगोदर तर बेटर आणि ना खाली जे 4 फुटाचे विद्यार्थी प्लस पुसून धरेल. पाणी सुकायला जागा राहणार नाही. 4 महिने पूर्ण शोधावा दिसेल तुला. 15 दिवसापासून तेच चाललं सर. काय 6 महिने पण दिसेल, मान्य करतो जास्त दिवस दिसेल. कोणीतरी पर्सनल बोलतोय, आवाज येतोय. किरण कांबळे. हॅलो. माईक बंद करा. किरण कांबळे माईक बंद करा. आवाज त्रास होतोय दुसऱ्यांना. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो सर,
बाकीच्या ULB चे कसे फॉर्म भरायचे ते एकदा तुम्ही मॅन्युअल दाखवलं तर बरं होईल, कारण खूप सारे क्वेश्चन आन्सर येतात. त्याचं काय करायचं हे कळत नाही आणि युजर मॅन्युअल मध्ये गाईड मध्ये त्याच्यामध्ये ते जर टाकलं फॉर्म कसा भरायचा, तिकडे फक्त ट्रेसिंगचं टाकलेलं आहे, पण बाकीच्या गोष्टींना खूप सारे एरर येतात. ते फक्त बेसिक तुम्ही बिल्डिंग बाउंड्रीज हे एवढंच दाखवलेलं आहे युजर मॅन्युअल मध्ये. पण प्रत्येक केस वेगवेगळी असते, त्याच्यामध्ये जे तुम्हाला इकडे क्वेश्चन आन्सर भेटताय ते तुम्ही तिकडे अपडेट नाही करत आहे सर, ते युजर मॅन्युअल मध्ये. तुमचं रजिस्ट्रेशन मला एक सांगा, स्टेट वाईज आहे का ULB वाईज आहे? ULB वाईज आहे. तुम्हाला आधी स्टेट वाईज करून घ्यावं लागेल. जोपर्यंत हा. स्टेट वाईज करत नाही तोपर्यंत प्रत्येक ULB तुम्हाला दिसणार नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ठाणे कॉर्पोरेशन साठी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला ड्रॉपडाऊन हा. मध्ये ठाणे कॉर्पोरेशन येईल, करेक्ट? तुम्ही आतापर्यंत जी कॉर्पोरेशन या ULB साठी फॉर्म भरत होतात, सेम फॉर्म तुम्हाला कॉर्पोरेशन मध्ये पण तोच दिसेल, ज्या कॉर्पोरेशन तुम्हाला ULB मध्ये करायचं आहे. नाही सर, आता आम्ही रेग्युलर म्युन्सिपल मध्ये भरतो ना, तर तो फॉर्म भरायला सोपा आहे. पण आहे ना, जे गावठाण वगैरे भाग आहे ना, तर NMRDA आम्ही भरतोय ना, तर तिकडे खूप सारे क्वेश्चन भेटतायत आहे. तर ते कळत सर नाहीये की कसं नाही, नाही, भरायचंय. बोलू शकतो RP एरिया बद्दल बोलताय तुम्ही आणि RP एरिया RP. बद्दल बोलताय तुम्ही, करेक्ट? हो हो. RP एरियाचे इथे आहेत ना वेगळे भरपूर सारे क्वेश्चन येतात, तर मग त्याच्यात ते हो. कशा पद्धतीने आपण ते भरायचं ते त्या संदर्भात एक थोडस माहिती सांगा. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे RP हो. एरिया मध्ये जेव्हा तुम्ही प्रपोजल बनवता त्या संदर्भात तुम्हाला ठीक आहे, ठीक आहे. मी नेक्स्ट जो ट्रेनिंग सेशन असेल ना, तो मी RP एरियाचा जो फॉर्म आहे, आपलं प्रपोजल कसं बनवायचं, ओके, त्या संदर्भात घ्यायला सांगतो. ओके, म्हणजे प्रपोजल मध्ये जो फर्स्ट पेज आहे, ओके, त्या हो संदर्भात मी हो घ्यायला हो सांगतो. ठीक आहे, हो ठीक आहे, ठीक हो आहे. चालेल म्हणजे सर. तुमचा मेन कन्सर्न RP एरिया टाउन प्लॅनिंग जो डिपार्टमेंट आहे. हो हो, टाउन प्लॅनिंगचा फॉर्म भरताना एरर येतो, म्हणजे आणि मेन म्हणजे तर आहे ना, कोणतं प्रपोजल कोणत्या ULB ला जाणार आहे याबद्दल पण नाही का एक हे पाहिजे, म्हणजे तुमचा एक काय बोलता क्रायटेरिया पाहिजे ना, की ही बाउंड्री आहे मॅम, पर्यंतच आम्ही हे आहे. सर्वे नंबर नाही, नाही, नाही. घेणार. आहे ते अ, तसं दिलेलं आहे. विलेज वाईज, तालुका, विलेज, डिस्ट्रिक्ट वाईज आम्ही दिलेले आहे. तुम्हाला तिथं खाली डायरेक्टली लिहून येतं की तर कलेक्टर कडे जाणार आहे, SDO कडे जाणार आहे का रेव्हेन्यू रेकॉर्ड कडे जाणार आहे. सर पण ते ऍडमिन लॉगिन मधून तर सेटच केलेलं नाही. हा साहेब, हो हा सर, बोला ना. आम्ही मला ना एक हा सटाणाचं बोला. प्रपोजल नाही, भरलं. नाही, मला हॅलो. नाही, 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 एक मिनिट, एक तर मिनिट. मला सांगा कोणत्या ह्याला सेट केलं हा नाही, हा मला ते सांगा ना प्लीज, सांगा ना. डोळे ओके बर. टाउन प्लॅनिंग आहे ना, हा, त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम हा आला हा होता. इंडस्ट्रीयल प्रकरण जे होतं ते ओके अपलोडच व्हायचं नाही. 5 सेट नाही म्हणायचं. मग हा हा नंतर प्राजक्ता मॅडमांनी ओके ते करून दिलं होतं हा आपलं. हा हा. म्हणजे ओके. असं काही ना काही कुठल्या ना कुठल्या बिल्डिंगची हाईट याच्यात तुमच्या येतच फ्रंटच्या राहतं ग्राउंड त्याचं. पासून मोजायची, रोड पासून. हा कार्तिक सर प्लीज म्यूट करा ना. तो नाही ऍक्च्युली. आता काय होतं, तुम्ही फ्रंटच्या रोडला पकडताय ना 0 आता थोडक्यात. हा, मग तुम्ही कार्तिक पूर्णच सर, मोजायची. मागं तुमचं किती पण मागं जाऊ दे. आपल्याला तसं बायफर्गेशन नाही ऍक्च्युली कशामध्ये, की तुमचा स्लोपिंग असेल तर कुठून हाईट मोजायची वगैरे काय. जनरली आपण कन्सिडर पुढून करतो. हॅलो. हा हॅलो. सर, ते ग्रीन बेल्टचा एरर येत होता त्याच्यासाठी मग हा, काय मग तो करावं लोअर आहे लागेल? तो बेसमेंट काउंट होणार होता ना. अ हा हॅलो. मॅडम जरा गप्प बसा. ते कार्तिक आहेत त्यांनी जरा हॅलो. फोन त्याच्या खाली पण बेसमेंट माईक अजून. बंद करायचं. कार्तिक सर प्लीज बंद करा प्लीज. हा हॅलो कार्तिक. सर ओके. तुमच्याकडूनच कार्तिक करणं बंद. एक मिनिट, मी बंद करतो. हम्म. कार्तिक सर बंद करा, तुमचा माईक ऑफ करा ना. हॅलो. बर बर. रस्त्यापासून तुम्ही मोजा हाईट काय असेल ते, फ्रंट रोड पासून. हो. हॅलो सर, माझा एक प्रपोजल होता. हॅलो हॅलो सर, माझा एक प्रपोजल होता सर. रिअसाइन मध्ये आलेला, डॉक्युमेंट्स अपलोड केली, त्यानंतर ड्रॉइंग सेटिंग झालेली, सबमिट झाल्यानंतर एक एरर येत आहे. अपलोड एरर म्हणून तिकीट टास्क वॉज कॅन्सल असं लिहून येत आहे. काय करायला पाहिजे? टास्क कॅन्सल म्हणून येते, फायनल हा सबमिट करतो ना. हा, किती लाईन मध्ये फायनल PDF सबमिट वगैरे झाल्यानंतर
नाही पीडीएफ वगैरे जनरेट झाले तुमचे? करेक्ट पीडीएफ जनरेट होत आहे. मी तिकीट रेट ULP केलेली कोणती आहे सर? सर. हा सर, इंडियन तिकीट नंबर घाटाची सांगा आहे मला. ULP. तिकीट नंबर आहे 101761. परमेश्वर लिहून घे. हा नोट केलेले आहे सर. नोट केलेले आहे सर. एकदा सांगा. 101761. 761. ओके. डायरेक्टली तुम्हाला एरर म्हणजे टास्क कॅन्सल म्हणून येते का सर? हो. अपलोड एरर टास्क वॉज कॅन्सल असं लिहून येतात. तुमचं नेट चालू होतं का एकदा बंद होतं एकदा check डेफिनेटली करून सर, बघा. नेट वगैरे सगळं कंटिन्यू चालू. आणखी ट्रेसिंग 1 ते 2-3 वेळा केलेली तरी हाच एक एरर येत आहे. डेट वगैरे फुल चालू आहे बरोबर. ठीक आहे मी बघायला सांगतो टीमला. ऍक्च्युली असा एरर जर तुमचं पीडीएफ जर जनरेट होत असेल तर नाही व्हायला पाहिजे होता. ओके मी तेच म्हणत आहे, माझं पीडीएफ जनरेट होत आहे सर. ओके ठीक आहे मी बघायला सांगतो. हॅलो सर. हॅलो सर, एक क्वेरी होती. ठीक सर, तुम्ही वेळचं अनम्यूट होता. तुमचं कॉल वरती तुमचं चाललं होतं. आम्ही तुम्हाला म्यूट केलं होतं. किती वेळचं तुम्हाला फोन सांगत होतो आम्ही. ओके सर, पुढच्या वेळेस प्रश्न करू. ओके बोला आता विचारा. हा सर, क्वेरी काय होती, जेव्हा आपण टेंटेटिव्ह लेआउट ट्रेसिंग करतो त्याच्यामध्ये आपण प्लॉट नंबर टाकतो 1 2 3 4 आणि जेव्हा फायनल लेआउट आपल्या ट्रेसिंगसाठी येतो तेव्हा आपण भूमी अभिलेखच्या मोजणीवर तो ट्रेस करतो. तर मग कधी कधी काय होतं, भूमी अभिलेखवाले देताना ऑब्लिक मध्ये नंबर देतात, म्हणजे 324/1/1 असं. ट्रेसिंग करताना आपण ऑब्लिक टाकू शकत नाही, त्याला काय ऑप्शन आहे का? नाही, ट्रेसिंग करताना तुम्ही ऑब्लिक टाकू शकता ना. आपण ट्राय केलं. हा नाही स्पेशल कॅरेक्टर मध्ये डॅश ऑब्लिक आणि प्लस हे 3 गोष्टी आपण ऍड केलेले आहेत. ते तुम्हाला म्हणजे ते प्लॉट नंबर वगैरे टाकताना तुम्ही टाकू शकता, काही इश्यू नाही. कारण आधी ते होत नव्हतं ना, आधी हे खूप अडचणी यायच्या की हा. मी काल पण सिलेक्ट लेआउट ट्राय केला, त्याच्यामध्ये मी डॅश पण टाकून बघितलं तर ते झालं नाही ऍक्च्युअली. ते कधी इम्प्लिमेंटेशन झाले त्याचं? नाही मागच्याच पॅच मध्ये आलं सर. 63 नंबरच्या पॅच मध्ये आलं. आता 66 नंबर चालू आहे. एकदा चेक करा तुम्ही. ठीक आहे मी चेक करतो. जर तरी पण काही एरर आलं तर मी तिकीट टाकून देतो एक मग. येस हॅलो सर. हॅलो सर. प्लीज हॅलो सर. क्वेश्चन करा सर. हॅलो सरजी. किरण सर बोला. आज 100% IGR रेट अपलोड होऊन जातील ना? हो होऊन जातील सर. काय आहे, आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. स्वतः पत्रकार आहे. नाही झालं, आम्ही कुठल्याही पद्धतीने तुमच्या विरोधात काहीच छापत नाही. फक्त माझं प्रामाणिक मत आहे की बुवा तुम्ही अपलोड करा तुमचे IGR रेट. खूप त्रास होतो आम्हाला. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये, ऐकून घ्या सर, मी क्लिअर सांगतो. मी स्वतः पत्रकार आहे, महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून मी काम पाहतो. पण आम्ही आजपर्यंत धुळे जिल्ह्यात एकही तुमच्या विरोधात बातमी लावलेली नाही. आणि का लावत नाही? तुमची सगळी सपोर्ट टीम, डेव्हलपमेंट टीम, परमेश्वर सर असो किंवा बाकीचे लोक आम्हाला सपोर्ट करता, प्रत्येक वेळेस करता. फक्त माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही जो हा प्रॉब्लेम सर्व महाराष्ट्राला होतो ना, तो तुम्ही सॉल्व्ह करत जा लगेच. खूप त्रास होतो. काय म्हणतात, अधिकाऱ्यांना इलेक्शन ड्युटी असतात. अधिकाऱ्यांना एक काम नसतं. तुमच्या फर्स्ट इन फर्स्ट आउट मुळे इतका त्रास झालाय. हे तुम्ही नाही लागू केलं, महाराष्ट्राने केलं. पण शेवटी काय झालं, सरकारने केलं, पण अधिकाऱ्यांना इतक्या ड्युट्या असतात की ते एक काम नाही घेऊन बसत. बांधकाम परवानगी हा त्यांचं फक्त काम नसतं. कमिशनरांपर्यंत प्रकरण जातं, 5 टेबल फाईल सरकते, तेव्हा फाईल कुठे मंजूर होते. त्याच्यामुळे खूप त्रास होतो. आणि त्यात जर चुकून काही झालं ना, तर हा सगळ्या महाराष्ट्राला, आम्हाला सर्वांना सामोरे जावं लागतं. ओनरांचं बँक लोन असतं, खूप त्रास होतो आम्हाला या सगळ्या प्रकरणामुळे. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल केला. फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये तुम्हालाही माहित असेल किती त्रास होतोय. माहिती आहे सर. कसं आहे, आम्हाला डायरेक्टिव्ह वरतून येतात. आम्ही स्वतःहून काही करत नाही, कारण की हे गव्हर्नमेंटचं सॉफ्टवेअर आहे. आम्हाला जोपर्यंत ऑर्डर्स मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही कुठलीच गोष्ट करत नाही. तर मला एक विचार, ऐकून घ्या. मला या गोष्टीतलं एक प्रकरण माहिती आहे. एका मंत्र्याने, माजी मंत्र्यांनी तुम्हाला नुसतं पत्र दिलं, म्हणजे शासनाला दिलं. शासनाने तुम्हाला फक्त म्हणजे तपासून सादर करायला सांगितलं. तुम्ही तो लागू केला GR.
तो लागू केला, तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातनं विरोध आहे का नाही? खरं सांगा, आहे का नाही? किती त्रास होतोय. आता अधिकाऱ्यांना इलेक्शन ड्युटी आहे, अतिक्रमण आहे, खूप काम आहे. ते फक्त बांधकाम परवानगीच अपलोड करणे आणि मंजूर करणे हा त्यांचा हेतूच नाही ना. किती त्रास होतोय. तुम्ही असं पण केलं नाही की एक साथ 10 फाईली दिसतील, एकच फाईल दिसेल की त्यांनी किती त्रास होतोय. रिअसाईन झाल्यानंतर पुन्हा तुमची आयजीआर रेट अपडेट नसल्यामुळे असा त्रास होतोय. पुन्हा अपलोड केल्यानंतर माझं 27 लाख रुपये चलन आहे आणि तिथं 0 दिसतंय आज. मग मी जर कधी ती फाईल अपलोड करून दिली आणि मंजूर करून घेतली, नंतर ते पैसेच मी भरले नाही तर काय करणार? कोणीच काय करून घेणार नाही माझं. पण मला तसं नकोय, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की ते आयजीआर रेट लवकर अपलोड करा तुम्ही. ठीक आहे सर, चालेल. नाही, मान्य करतो. हे फर्स्ट इन फर्स्ट आउट जे ठीक आहे, 1-2 order आली तासासाठी होती. ठीक आहे, पण 4-4 दिवस बंद असतं सर किती त्रास होतो सर माहिती कसं आहे, आमच्या हातात नाही ना सर ते. आयजीआरच्या साईटनी जर आम्हाला तो एपीआय कॉल होत नसेल, कारण की ते 1.9 मध्ये त्यांनी टाकलेले 2.0 मध्ये ते संबंधित list अधिकाऱ्यांना तुम्ही मीटिंग मध्ये ऍड करा ना सर. त्यांना आमच्याशी डायरेक्ट बोलणं करून द्या ना. सर आम्ही आमच्या क्लायंटला बोलणं करून देतो. ऍड करा तुम्ही. आम्ही एकालाही सोडणार नाही, तुम्ही ऍड करा. जो तुमचा जो मेन हेड असेल ना, तुमच्या बीपीएमएस चे हेड कोण असेल त्यांना ऍड करा. आम्ही आमच्या समोरच कोणी येत नाही, आम्ही बोलायला तयार आहे ना सर्वजण. खूप त्रास होतोय सर्वांना. ठीक आहे एक तर सर, प्रॉपर आपण हे साईड बंद तरी तेवढे- ठेवा, अर्धवट चालू ठेवता सर. डॅशबोर्ड आता क्लिअर चालत नाही, त्याच्यात समजत नाही. नंतर फाईल एखादी माझ्या 2 फाईली गाळ झालेल्या आहेत. तर आयजरचा पण विषय आहे, तुमच्या साईटचा पण विषय आहे. त्याच्या आधी साईट तुमची 8-10 दिवस बंद आहे, त्याचं नोटिफिकेशन काय येत नाही. केव्हा साईट चालवणार आहे, केव्हा साईट बंद पडणार आहे, कसं काम करायचं सांगा की मॅडम. मान्य आहे सर. त्याचं कसं पण आहे, नोटिफिकेशन नाही सर. तुमचं पण तुम्ही काम कुठे करताय व्यवस्थित सर, हे सांगा ना तुम्ही प्रॉपर. ते आयजरचा विषय जाऊन दे, सर त्याच्या आधी आम्हाला तुम्हाला बीपीएमएसचा बोलायचंच विषय. नाही. संबंधित लोकांना तुम्ही बोलून जर ऍड केलं ना सर, आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधू शकू ना. आम्ही त्यांच्यापर्यंत ठीक आहे, सर. पोहोचणार कसं? ठीक आहे, बरोबर आहे. हॅलो मी नेक्स्ट टाइम पासून त्यांनाच डायरेक्टली घेत जाईल. ओके, म्हणजे सर, कसं ऐका आहे, ना. त्यांना पण कळायला पाहिजे आम्ही सर ऐका ना. हॅलो आम्हाला किती इश्यूज होतात. ओके, केतन सर हॅलो. बोला. हा सर, मी असं म्हणतोय, समजा आपलं भूमी अभिलेख खातं असेल, नगरपालिका असेल, बांधकाम विभाग असेल, जिथं जे मेन ऑफिसर असतात, तसं बीपीएमएसचं कोण आहे का ज्याचं नाव कळेल आपल्याला? ऍक्च्युली डायरेक्ट युडी सेक्रेटरी सरांच्या अंडर येतो सर, तर त्यांनाच तुम्हाला बोलावं लागेल. त्याच्या नाही, सर, असं म्हणजे कसं होईल? तुमचा मंत्रालय, head आहे ऐका ना सर, हा बोला. त्याच्या डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला सोडून डिस्ट्रिक्ट लेवलला कोणी आहे का ते सॉल्व्ह करता येईल? नाही सर, तसं डिस्ट्रिक्ट वगैरे लेवलला नाहीये सर. डायरेक्ट युडी सेक्रेटरी मंत्रालयामध्येच आपलं त्यांच्या अंडरच येतं ना सर. तर आता मला सांगा, आधी होते आपले 28 ते आणि 30 आधी ऐका ना, 28 ते 30 स्टेट मंत्रालयात रोज कसं जाऊ शकणार सर एवढी लोक? ते आहे, आधी होते आपल्याकडे, पण नंतर ते कमी करत आपण एकावरती चालू आहे, असं झालं. सर आधी कोण कमी होतं? केल्यामुळे ते क्युरे येत आहेत सर, ना सर, सर. दोन Yes, मिनिटं. sir, सर yes. पहिले कोण नाही, होतं? पहिले कोण गव्हर्नमेंटचा होतं? हे होतं ना सर. सर तुमची प्रायव्हेट कंपनी आहे, तुमची प्रायव्हेट कंपनी तुम्ही गव्हर्नमेंटकडे हँडवर्क नाही केली अजून पण. त्या जीआर तो फिफो जो लागू केला ना तुम्ही, त्यात क्लिअर लिहिलंय की हे राज्य सरकारला लागू होणार नाही, केंद्र सरकारला लागू होणार नाही, निम प्रशासकीयला लागू होणार नाही. हा नियम हा फक्त खाजगी कंपनीला लागू होईल. त्या फिफो मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा एकदा. मग जर लागूच होणार नाही तर तुम्ही राज्य सरकार, जर तुम्ही म्हणता गव्हर्नमेंटकडे हँडवर्क आहे आमची कंपनी, ते गव्हर्नमेंटला लागूच होणार नाही. त्याच्यात वाचा तुम्हीच दिलेलं आहे फिफो मध्ये, तुम्हीच दिलंय. आणि खाजगी कंपनी म्हणून त्याला लागू झालं ना. फिफो मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, तुम्ही खाली वाचा. कस्टमर केअर, हॅलो सर, कस्टमर केअर नंबरही नाहीये, कस्टमर सपोर्टचा ईमेल आयडी नाहीये. नाही, तुम्हाला फक्त तिकीट थ्रूच आमचं आहे, तर पण आम्ही तिकीट ते सर ऐका ना, तिकीट थ्रू माहिती आहे, म्हणजे ते मान्य आहे. ऐका ना, ते ट्रान्सपरंट नाही ना सर तिकीट थ्रू. येस सर, मी तिकीट चालू एक actually- महिना वेट केली हॅलो सर. सर, तुमचीच नोट आहे ना, बरोबर आहे. फिफोची तुमचीच नोट आहे ना. प्रायव्हेट Yes, sir. प्रायव्हेट एजन्सी अँड अदर्स कॅटेगरीज अँड नॉट ऍप्लिकेबल फॉर सेमी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ऑब्लिक सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे याच्यात क्लिअर लिहिलं तुम्ही, फिफो हे फक्त कोणाला लागू होईल? खाजगी कंपनीला लागू होईल. ही तुमची खाजगीच कंपनी आहे. अर्थ तुम्ही म्हणता, आम्हाला वारंवार सांगता की शासनाकडे हँडवर्क झाली, शासनाकडे हँडवर्क झाली. तुम्हीच दिलंय, नोट दिलंय. द सिस्टीम फिफो ऑफ ऍप्लिकेबल ओनली फॉर द प्रायव्हेट एजन्सी, प्रायव्हेट एजन्सीलाच आहे, अँड अदर्स कॅटेगरीज नॉट ऍप्लिकेबल फॉर सेमी गव्हर्नमेंट,
स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे याचा अर्थ क्लिअर सेंट्रल होतो. नाही तुमचा जर प्रपोजल स्टेट गव्हर्नमेंट प्लॅनिंग अथॉरिटी यांच्यात मार्फत असेल तर तो फिफो नाही. तुम्ही प्रायव्हेट मध्ये असेल तर येणार सर. प्रायव्हेट प्लॅनिंग गव्हर्नमेंट अरे ऐकून घ्या. आयजीआर संबंधित व्यक्तीला प्लीज मीटिंग मध्ये ऍड करा ना सर तुम्ही. आम्ही तुम्हाला बोलायचं, आम्हाला इच्छा नाहीये बोलायची तुमच्याशी. म्हणजे तुम्हाला काही असं हे ब्लेम करत नाहीये आम्ही, पण तुम्ही त्यांना जर बोलले ना आमचं डायरेक्ट बोलणं होईल ना त्यांच्यासोबत. ठीक आहे सर, मी किरण सरांना बोलतो. थांबा एक मिनिट. सर किरण सर, कसं आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात त्यात तुम्हाला इम्प्लिमेंटेशन एजन्सी काय लिहून येतात, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, प्लॅनिंग अथॉरिटी. जर तुम्ही प्रायव्हेट केलं तर फिफो प्रायव्हेट तुम्हाला लागू होईल का नाही? लागू होईल. ठीक आहे. मग तुम्ही प्रायव्हेट जर घेतली असेल तर लागू होणारच ना. हा, मग तेच विचारतो तुम्हाला. सर ऐका ना, ट्रेसिंग क्लिअर करायला हवी होती. त्या क्लिअर याच्यामुळे गजराचा प्रॉब्लेम तोच तुम्हाला विचारत होतो की त्याच्यात तुम्ही जे लिहिलंय ना ते ओनली टू द प्रायव्हेट एजन्सी अँड अदर कॅटेगरीज. हे जे तुम्ही ते तुमचं जे टिपिक लाईन मध्ये फॉर्म भरताना किंवा बीपीएमएस ला फॉर्म भरताना क्लिअर विश लिहिलं असतं नाही तर ते सर्वांना लक्षात आलं असतं. हे आता तुम्ही सांगितल्यावर आम्हाला कळालं ना. ओके ठीक आहे. मी तुम्हाला तसं FAQ मध्ये पण मेन्शन करायला सांगतो टीमला. म्हणजे हॅलो केतन सर बोला. ओनरशिप आम्ही कोणाला ग्राह्य धरू शकतो? ओनरशिप कोणाकडे? सेमी गव्हर्नमेंट आहे, फुल्ली गव्हर्नमेंट आहे की फुल्ली प्रायव्हेट आहे? नाही, आता जर टेक्निकल पर्सन आणि ऍप्लिकंट जर प्रायव्हेट असेल, ओके, ते प्रायव्हेट थ्रूच मार्फत जाणार. आता प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे काय, युएलबीचं जर प्रोजेक्ट असेल, म्हणजे रिझर्वेशन मध्ये स्वतः जर युएलबी अथॉरिटी कॉर्पोरेशन बांधत असेल तर ती प्लॅनिंग अथॉरिटी किंवा सेमी बरं ऐका ना सर, तुम्हाला प्रणालीद्वारे आमचं नाव कळतं बरोबर, कस्टमरचं आधार कार्ड, इंजिनियरचं नाव, तर आम्हाला ओनरशिप कोण आहे तेच नाही कळत ना. आम्हाला कोण आहे ओनर, कोणाकडे आम्ही कंप्लेंट करायची, ती ओनरशिप कोणाची आहे, कंपनी कोण ओन करतं, आमचं हक्क आहे ना सर ते जाणून घ्यायचं. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय की बीपीएमएस कोणाच्या अंडर येतं असं तुम्हाला म्हणणं आहे? सर हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतं ना सर. युडी सेक्रेटरी. सर आता तुम्ही चालू काय म्हणाले जस्ट एक मिनिटापूर्वी की ही प्रायव्हेट प्रणाली म्हणे, प्रायव्हेटच होईल म्हणे, कस्टमर प्रायव्हेट. सर मी प्रपोजल बद्दल बोलतोय, मी कंपनी बद्दल बोलत नाहीये. बीपीएमएस बद्दल विचारतच नव्हते, प्रपोजल बद्दल विचारतच नव्हते सर ते. सर मी प्रपोजल किरण सर काय म्हटले की माझा प्रपोजल हे प्रायव्हेट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट असेल. नाही, प्रपोजल नाही सर, फिफो मध्ये आमची डिटेल्स तुमच्याकडे आहे, तुमची डिटेल्स आम्हाला कळतही नाही ना सर, कोणाला बोलायचं काय बोलायचं. नाही, मी कंपनी बद्दल बोलत नाही, मी प्रपोजल बद्दल बोलत होतो किरण सर. आम्ही कंपनी बद्दलच बोलतोय ना सर. आम्ही कंपनी झाली नाही, प्रायव्हेट प्रणाली आली म्हणजे कंपनी आली. नाही, महाराष्ट्र IT डिपार्टमेंट ही स्टेट गव्हर्नमेंटची आहे ना सर. मी काय म्हणतो सर, बीपीएमएस प्रणाली ओन कोण करतो, मला एवढं नाव हवंय फक्त बस. महाराष्ट्र IT डिपार्टमेंट सर. महाराष्ट्र IT डिपार्टमेंट. ओके. हॅलो. ओके, ती अंडर ते युडी सेक्रेटरी येतं. ओके. हॅलो. एक घ्या प्लीज. काय घ्यायचं सर? नंबर वाईज सर असं विचारायचं होतं तुम्हाला की फिफो मध्ये बदल होऊ शकतो? नाही सर, फिफो मध्ये बदल नाही होणार, कारण की याचा ऑर्डर निघाली होती, त्या हिशोबानेच आम्ही इम्प्लिमेंट केलेले. आता जर तुमचं इम्प्लिमेंटेशन एजन्सी तुम्ही प्रपोजल जेव्हा बनवतात तेव्हा जर प्रायव्हेट बनवत असाल, सेमी गव्हर्नमेंट, प्लॅनिंग अथॉरिटी करत असाल, फिफो मध्ये फिफो बंद करा असं नाही म्हणत आहे. फिफो ठीक आहे तुम्ही, पण फिफो मध्ये ते जे प्रकरण एकच दिसतं ना ते थोडं 10 तरी करा तुम्ही. 1 ते 10 तरी करा. 1 ते 10 तरी करा फिफो मध्ये. असं नाही म्हणत आहे की तुम्ही फिफो बंद करा, शासनाने लागू केलं आणि लगेच तुम्हाला बंद करायला लावतोय, पण फिफो मध्ये बदल करा. 1 ते 10 प्रपोजल तरी दिसू द्या. अहो खूप अडचण येतात, कारण की अधिकाऱ्यांना खूप कामं असतात. एक काम नसतं फक्त बांधकाम परवानगीचं. तुम्ही करा असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि हे सिस्टीम तुम्हीच चेंज करू शकतात, शासन नाही चेंज करू शकत. नाही बरं, नाही असं आहे सर, शासनाला आम्ही जोपर्यंत सांगत नाही ग्राउंड रियालिटी तोपर्यंत आम्ही तुम्ही सांगा आम्ही आमच्या तक्रारी किरण सर,
नाही तुम्ही एक तिकीट करा, आम्ही तोच तिकीट युडी आणि शासनाला पाठवतो. ओके मेल. ओके ओके मग ना ते ना, सांगून आम्ही मग पूर्ण आम्ही देऊन देतो. महाराष्ट्रात माझ्या सर्व हो मित्रांना विनंती आहे की सर्वांनी तिकीट करा. फिफोच्या विरोधात जे आपल्याला सर्वांना त्रास होत आहे त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे अभिषेक सरांचं की तिकीट करा. आपण जेवढ्या इंजिनिअरांचं काम करत असणार स्वतः सहित सर्वांनी तिकीट करावे, म्हणजे ते वर कळवतील. आम्हाला तिकीटचं उत्तर हवा सर. हॅलो ठीक हॅलो आहे प्राची मॅम बोला. हा सर, ते फिफो बद्दलच बोलायचं होतं की आता तुम्ही फर्स्ट म्हणजे डेट वाईज First in, जाताय ना, first तर out फर्स्ट मध्ये. प्रपोजलच ऍक्टिव्ह ठेवताय ना, तर त्याच्या बदल्यात फर्स्ट 10 किंवा फर्स्ट 15 असे ठेवलेत ना, तर मग इझी होईल ऑथॉरिटीसाठी. कारण ओके पहिलं नाही प्रपोजल असेल त्याचं ओनर वगैरे किंवा इंजिनियर भेटायला येत नाहीये नगरपालिकेत किंवा कुठल्या प्राची मॅडम, आता इथे. हॅलो तर प्राची मॅडम, प्रॉब्लेम असा होतो की मग ते बाकीचे पुढचे प्रपोजल सगळे अडकले जातात ते, आणि प्रोसेस खूप करेक्ट आहे लेझी तुमचं होते. म्हणणं. तर एक याच्या संदर्भात तुम्ही एक तिकीट करा, आम्ही हे शासनाला दाखवतो असे असे तिकीट्स येत आहेत, त्या संदर्भात काही तुम्ही वेगळं सोल्युशन काढा. ओके प्राची मॅडम, बरेच प्रपोजल स्टक झाले सर याच्यामध्ये, या प्रोसेस. हॅलो हा प्राची मान्य मॅडम, करतो सर. तुमचेच नाही बाकी लोक भरपूर ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं सगळ्या सगळ्यांचे स्टक झालेले आहेत. महाराष्ट्रापासून येस येस सर्वांनी तिकीट करा, त्याच्याशिवाय हे होणार नाही. सर्व अप्रुव्हल लोक आपण अपलोड करतो ना फाईल किंवा आपल्या स्वतःच्या येस तुम्ही फाईल, तिथं आपण सर्वांनी तिकीट मेन्शन करायचं. करा आपल्याला तसं. खूप त्रास येस होतोय. मेन्शन करा हो, तुम्ही तिथं ऑथॉरिटीच्या ते लॉग इन काय मधून करायचं. आम्ही तिकीट हे टाकतो आणि मग तुम्ही तो फॉरवर्ड करू शकता. आणि येस सर आम्हाला त्याचं उत्तरही मिळायला हवं. फक्त आम्ही तिकीट केलं आणि आमचं तिकीट तुम्ही असं नका सांगू नंतर की बुवा हे state नाही आम्ही तुम्हाला आम्हाला त्याच्यावरती प्रॉपर उत्तर उत्तर पण देऊ. कळायला हो हवं. उत्तर पण देऊ. ओके आणि हॅलो 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 एक मिनिट सगळ्यांचे आपण आता प्रश्न घेऊ. ज्यांनी रेस केले त्या हिशोबाने घेऊ आपण. हॅलो असद खान, हा अजय सर. हॅलो हॅलो दिनेश सर थांबा. असद खान, हा असद खानला बोला. मला काय हॅलो बोला दिनेश सर. हा मला रिपोर्ट जनरेट करताना एरर येत आहे, कलेक्टिंग क्लायंट एरर असा. ट्रेसिंग पूर्ण प्रॉपर केलेला आहे तरी पण मला तो सारखा एरर येत आहे. सेकंड पेज वरती जेव्हा प्लॉट डिटेल्स भरतात त्यावेळेस क्लायंट डिटेल्स जे आहेत ना ते ओपन करा तुम्ही परत आणि परत हा सेव्ह करा ती फाईल. सेव्ह ओके केल्यानंतर फायनल सबमिट करा ऑनलाईन मध्ये. हा ओके तुमची कॅड हा फाईल आणि टीपी क्लायंटचं जे ऍप्लिकेशन आहे ते क्लोज ठेवायचं. ओके ओके तरी त्यानंतर पण मी तसं जेव्हा खूप वेळा केलेला केलेला आहे माझी तरी. स्टेप्स ऐकून घ्या. स्टेप्स हा ऐकून घ्या माझे. ओके हा आपण प्रपोजल ऑनलाईनला ओपन करायचं. प्रपोजल हा ऑनलाईनला ओपन केल्यानंतर सेकंड पेजला प्लॉट डिटेल्स मध्ये क्लायंट डिटेल्स आपण भरतो ते ओपन करायचे. त्याला हा डिलीट करायचं. परत एकदा भरायचे ते डिटेल्स क्लायंटचे डिटेल्स. ओके हा ते नंतर सेव्ह करायचे. ओके प्रपोजल ऑनलाईन मध्ये फायनल सबमिट करायचं. त्यानंतर टीपी क्लायंटचं ऍप्लिकेशन ओपन करायचं. प्रपोजल ओपन करायचं. ड्रॉइंग ओपन करायची. हा ओपन केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही जनरेटला लावायचं. जनरेट झाली जनरेट होऊन जाईल तुमचं. काय क्लायंटचे डिटेल्स तुम्हाला येत नाहीत, बाकी काही नाही. ओके तुम्हाला ओके फक्त ओके जेव्हा क्लायंटचे डिटेल्स येत नसतात ना तर तुम्ही काय करायचं ऑनलाईन मध्ये जाऊन ते क्लायंट डिटेल्स डिलीट करायचे आणि परत भरायचे. बाकी काही नाही. हॅलो एकदा हे करून अजय बघा. सर हॅलो कॉल झाली नाही. हॅलो अजय सर प्लीज प्लीज थांबा थांबा. प्रपोजल लॉग इनला एकदम एवढे लोकांनी बोललं तर मला काहीच समजणार नाही सर. योगेश सोनार म्हणून त्यांचं माईक बंद करून टाका ना सर तुमच्या दाखवले. योगेश सोनार प्लीज माईक बंद करा तुमचं. अजय सर एक डेव्हलपमेंटचा इश्यू येतोय. काय येतोय सर? जे TDR आणि प्रीमियम आहे ते एक्झिस्टिंग कन्झ्युम मध्ये दाखवते ते. नाही ऍक्च्युली ती परमिसिबल मध्ये जायला पाहिजे. तो झालाय सर. तुम्हाला FAQ मध्ये नवीन एक फाईल आम्ही आज किंवा उद्यामध्ये टाकणार आहोत. ओके त्या ह्याच्यात डाउनलोड करून तुम्ही करू शकता. ओके मी हे चालेल. तुम्हाला आणि तुमचं दुसरा एक तिकीट आलं असणार आहे. हे ह्या संदर्भात तिकीट आलेले आहेत. ओके ते झालेले आहे त्याच्यावर काम. ओके आणि त्याची स्ट्रिंग पण झालेली आहे. नो इश्यू. तर आज किंवा उद्यामध्ये FAQ मध्ये किंवा नवीन पॅचेस येईल तर ते त्या तुम्ही करू शकता. ओके
सर ऐका ना. चालेल, ठीक आहे सर. आणि दुसरा एक इश्यू होता की लो रिस्कचे जे प्रपोजल आहेत ते रिन्युअल करण्यासाठी एक तिकीट टाकलं होतं मी, तर केलं सर, ते त्याबद्दल केलं, झालेलं आहे. नाही झाले का विषय सॉल्व? येस येस झालेलं. दिसतायत का ते प्रपोजल डायरेक्ट मग? इंटिमेशन, हो डायरेक्ट इंटिमेशन आहे ते. हॅलो. चालेल, ठीक आहे सर. आणि हॅलो. दुसरा एक इश्यू आहे A2 साईजचा, ओव्हरलॅप होतात सर. ते टेक्स्ट आहेत नाही, ते शीट मध्ये ओव्हरलॅप होतात. येस येस येस. तुमचं टेक्निकल पर्सनचं नाव आणि ओनरचं नाव काहीतरी ओव्हरलॅप होत होतं, करेक्ट? हा, ओव्हरलॅप होते. हो ते झाले सर, सॉल्व्ह झाले. आणि त्याच्यामध्ये एक इम्प्लिमेंटेशन सांगितलं होतं मी, तर त्या शीट मध्ये कोणत्या साईज मध्ये शीट आहे त्या शीटची साईज रिक्वायर्ड आहे सर तिथं. म्हणजे तुम्ही म्हणताय A0, A1, A2 हे साईजचे नाव वगैरे तुम्ही तिथं मेन्शन करा, असं तुमचं म्हणणं हा, आहे, तिथं मेन्शन करा सर, कारण ते लक्षात येत नाही कुठल्या साईज मध्ये प्रिंट काढायची, काय करायची. आता एवढे प्रपोजल असतात, ते काय काय लक्षात ठेवायचं. ओके ओके सर, ओके ठीक आहे. मी हे हॅलो. डेव्हलपमेंट हॅलो. मध्ये घेऊ. ओके हॅलो. ठीक आहे सर. हॅलो. बोला. हॅलो. हा, बोलू का? तिकीट तिकीट नंबर होता 101363 आशिष विश्वकर मागणीकडं. काय संदर्भात आहे सर? ते मिनिमम डिस्टन्स प्रॉब्लेम होता, तिथं मिनिमम डिस्टन्सचा एरर येतो आणि बाल्कनीचा इश्यू आहेच. बाल्कनीचा इश्यू सॉल्व्ह झालाय सर. कसला? बाल्कनीचा जो इश्यू आहे, बाल्कनी इन्क्लोज बाल्कन्यांना अडचण येत होती, कारण रेग्युलर बाल्कनी घेत होता तो, पण इन्क्लोज बाल्कन्यांना अडचण येत होती. नाही दोन्ही आपण सॉल्व्ह केलेत सर. एकदा तुम्ही पॅच मध्ये एकदा चेक करा. ओके बरं. आणि मिनिमम डिस्टन्सचा प्रॉब्लेम जो आहे, आशिष विश्वकर्मांना माहिती. ठीक आहे, मी त्यांना बघायला सांगतो. बरं, मी बघायला सांगतो त्यांना. हॅलो. प्लीज एकेकाने हॅलो बोला अजय सर. प्लीज. येस हॅलो येस सर, ते सॉफ्टवेअर चालू करताना आता प्रॉब्लेम यायला लागलाय, तर ते स्टार्टच होत नाही, काय करायचं? काय येतो इश्यू तुम्हाला? त्याच्यावर लिहून येते की द रिक्वेस्ट फेल्ड विथ एन एम्प्टी रिस्पॉन्स. नाही, तुमची पाच फाईलला काहीतरी इश्यू असेल मॅम. योगेश सर प्लीज, बाकीच्यांनी म्यूट करा. योगेश सर. सर तुमच्याकडून रिमूव्ह करा ना त्यांना. एक मिनिट सर. तर काय करावं लागेल सर? तुम्ही ते तिकीट करा सर. मॅम, तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल, ते आम्ही बघून घेऊ. तुमचा 5 फाईलचा काहीतरी इश्यू असणार आहे, त्यामुळे हा इश्यू आहे. तुम्ही काही चेंजेस केले होते का? कधीपर्यंत होईल ते सर? नाही, तुम्ही तिकीट तर करा मॅम, आजच होत आहे. तुम्ही आधी तिकीट करा. तुम्ही 5 फाईलला काही चेंजेस केले होते का? काही नोटपॅड मध्ये काही ओपन केलं होतं का? काही सांगता येणार नाही सर, मी त्यामुळे. बरं ठीक आहे, तुम्ही तिकीट करा, मी बघायला सांगतो सपोर्ट टीम. ठीक आहे. अजय सर. सर तुम्ही ऑटोकॅडचं क्रॅक व्हर्जन वगैरे देऊ शकता का? साठीच थांबा एक जण प्लीज. रिन्युअल साठीच चेक केलं सर, दिसत नाहीये. एक मिनिट सर, एकच मिनिट होल्ड करा, एक मिनिट होल्ड. सर, एक धुळ्याच्या इंजिनियरचं नाव देऊ का? त्यांचं लायसनच दिसत नाही अजून पण. रिन्युअल, लो रिस्कचं रिन्युअल सर अजून ऑनलाईनला डिप्लॉय नाही झालंय वाटतं. एक थोडा वेळ द्या, उद्या किंवा परवापर्यंत. नाही सर, तिकीट टाकलं होतं, पण तिथं डन म्हणून म्हणजे तिकिटाला रिप्लाय आला. नाही, डन झालेलं आहे, डिप्लॉय नाही केला सर. डिप्लॉय नाही केला, प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. नाही, डिप्लॉय नसेल झाला सर, डन म्हणून आलंय. डन म्हणजे डेववरती डन झालं असणार आहे ते. ओके, टेस्टिंग पेंडिंग म्हणून दाखवते अजून. हा, म्हणजे टेस्टिंग झालेली त्याची, पण ऍक्च्युअली डिप्लॉय नाही झाले. तर पण सर, हे ऍक्च्युअली ऑगस्ट मध्ये तिकीट टाकलेलं आहे सर, आज आहे डिसेंबर. हो, मान्य करतो सर, पण आज किंवा उद्यामध्ये होऊन जाईल डिप्लॉय, कारण की टेस्टिंग पेंडिंग आहे म्हणजे झालंच असणार. ओके.
ओके सर, ठीक आहे. हॅलो सर एक तिकीट सर नंबर होती सर, एक हॅलो तिकीट होती सर, ऑथॉरिटीच्या लॉगिनला हॅलो प्रपोजल अक्षय सर दिसत बोला. नाही आता. अक्षय सर बोला. सर अक्षय सर. ॲटोकॅडचं तुम्ही व्हर्जन देऊ शकता का आम्हाला, कारण की आमच्याकडे जे आहेत ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे सर फायनल सबमिटला. ॲटोकॅड 2020 to 2024 आपलं सगळं टीपी क्लायंटचे जे ऍप्लिकेशन आहेत ते सपोर्ट करतं. ओके. LT व्हर्जन आर्किटेक्चरल MEP इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हे चालणार नाही. ओके. नाही ते नाहीच आहे सर, पण तरी ऑटोकॅड अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा ना, होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व. तुमच्याकडे क्रॅक सेटअप आहे का सर त्याचा वगैरे काही? हॅलो नाही आमच्याकडे हे असतात जेन्युइन व्हर्जन आहे का? येस. ओके. कारण की गव्हर्नमेंटचं हे त्यामुळे आम्हाला म्हणजे जेन्युइन व्हर्जनच यूज करावं. हॅलो 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 एक प्लीज. आणि सर, सर ते एकच- प्रोजेक्ट एकच म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, ते चालते का याच्यामध्ये मग? नाही प्रोजेक्ट आता नाही चालत. ICADचं नाही आता इम्प्लिमेंटेशन चालू आहे. ICAD आणि ZW CAD. ओके. ZW CAD ला मेनली सगळे आपले टूल्स सगळे वापरले जातात, पण जनरेशनला इश्यू येतोय, तर ते त्यांच्या चायनाच्या टीम सोबत आमचं बोलणं चालू आहे, तर ते डिबगरसाठी इश्यू येतोय. ICADचं पण आपलं चालू आहे. ICAD जे आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. ओके. तर त्याचे ICAD सोबत इंटिग्रेशन चालू आहे. हॅलो ह्याला पण सर, ऐका ना. 1-2 महिने लागतील पण. ओके. हॅलो ओके सर. हॅलो हॅलो सर, हॅलो. ऐका ना. चेतन सर बोला. माझं असं म्हणणं सर, तुमच्याकडनं जे प्रॉब्लेम असतात ना ते तुम्ही मीडिया थ्रू मतलब लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आम्हाला लोकांना उत्तर नाही द्यावे लागणार. सर आम्ही काय करतो, मेन आमची जी साईट आहे ना त्याच्यावरतीच आम्ही खाली मेन्शन करू तसं. नाही सर, तुम्ही एक न्यूजपेपरला न्यूज काही प्रॉब्लेम असले ना सर, की ही प्रणाली आमच्याद्वारे बंद करण्यात आलेली आहे किंवा अंडर मेंटेनन्स आहे, आम्हाला लोकांना उत्तर द्यावे लागतं सर. ओके सर, ठीक आहे. हे फेवर म्हणून मी एकदा हॅलो just सर्वांना सांगतो. ओके. हॅलो हा भारती मॅम बोला. सर, माझा एक क्वेश्चन होता स्टेप मार्जिनला घेऊन. माझा 5th फ्लोअरला स्टेप मार्जिन आहे सर, पण ते ना रिपोर्ट मध्ये फेल येत आहे, म्हणजे कन्सिडर नाही होत आहे. नाही कन्सिडर केली पाहिजे मॅम, पण H/5 त्याला रूल लागू होतील स्टेप मार्जिनला. आता म्हणजे तुमचं जर फिफ्थ फ्लोअर ची हाईट किती आहे ग्राउंड लेवल पासून? ऍक्च्युली G+5 प्रपोजल आहे. G+4 मध्ये कंजेस्टेड मध्ये येतं ऍक्च्युली माझं प्रपोजल. तर त्याला 1 मीटर मार्जिन लागतं 4 फ्लोअर पर्यंत, आणि त्याच्यावरती 2 मीटर मार्जिन लागून राहिली ऍज पर रूल. तर ती ग्राउंड फ्लोअर जो आपण तो प्लान डेड वॉल वाला प्लान हे करतो, म्हणजे जनरेट करतो, तेव्हा त्यामध्ये ग्राउंड फ्लोअरची पण मार्जिन शो व्हायला पाहिजे. ती पण शो होत नाहीये, आणि स्टेप मार्जिन घेतल्यानंतर ती त्यावर टाकतोय, तर रिपोर्ट मध्ये फेल येत आहे. हॅलो हॅलो नाही स्टेप मार्जिन बद्दल सर एकदा तुमची मार्किंग चुकत असेल, एकदा तुम्ही नाही, एकदम ओके आहे. मी तुम्हाला फाईल पण पाठवू शकतो आता. ठीक आहे. मग एकदा मी सपोर्ट टीमला बघायला सांगतो ते. ओके. हा पण प्रॉब्लेम येऊन राहिला, आणि सेकंड प्रॉब्लेम हा येऊन राहिला, माझं इन्स्टिट्यूशनल प्रपोजल आहे हे. त्यामध्ये इन्स्टिट्यूशन मध्ये हॉस्पिटलची पार्किंग पकडत आहे, किती बेड आहे, त्या रेसिडेन्सची पार्किंग पकडत नाही. नर्सिंग होम म्हणून आम्ही अप्रूव्हलला टाकलेलं आहे. नाही नर्सिंग होम आपल्या नंबर ऑफ बेड्स वरतीच येतं ना सर. हो, तर नंबर ऑफ बेड मेन्शन केलं ना त्यामध्ये, ती पार्किंग पकडतं, पण रेसिडेन्सची पार्किंग नाही पकडत आहे. मग डॉक्टर रेसिडेन्स पण आहे ना तिथे. मग तुम्ही कार्पेट मार्क नसेल केला, एकदा चेक केला, कार्पेट पण मार्क केला. कारण की कार्पेट वरतीच आपली सॅनिटेशन, पार्किंग रिक्वायरमेंट आणि वॉटर रिक्वायरमेंट हे सगळे आपलं. सर मी 2-2, 3-3 वेळा जनरेट केला आणि मार्क पण केलं. ठीक आहे. एकदा तुमचा नंबर इथं मेसेज बॉक्स मध्ये टाका, मी सपोर्ट टीमला तुम्हाला कॉल करायला सांगतो. ओके. हॅलो सपोर्ट टीम तुमची हेल्प करेल. सर सपोर्ट टीम शिवाय तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती इश्यू आले असतील. सर माहिती नाही सर, पण माहिती आहे का, जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना, आणि काही कोणी ना मदत करायला हे नाही होत, खूप प्रॉब्लेम होत आहे हे सगळं करता.
बरं ठीक आहे हॅलो आम्ही सर, हे माझं नंबर सुद्धा देणार, एक एक 2 हप्त्यापासून तिकीट पेंडिंग आहे रघुराव सरांकडे, तर उत्तर द्यावं लागतात ना सर क्लायंट लोकांना. असं एक 2 नाही, हप्ते तुमचा तिकीट इश्यू झाले काय नाही तर कसं होईल सर? अभिजित सर, तुमचा इश्यू काय आहे? सांगा. माझा इश्यू असा आहे सर, माझ्या 2 सेम फाईल होत्या. तर एका फाईलमध्ये पार्किंग वगैरे सगळं टाकून रिपोर्ट जनरेट झाला. दुसऱ्या फाईलमध्ये पार्किंग टाकले सर, रिपोर्ट जनरेट होत नाही. पार्किंगची लेअर काढली की रिपोर्ट जनरेट होतोय. तर रघुराव सरांना मी सगळं आयडी पासवर्ड वगैरे पण पाठवले, त्यांनी अजून